पहिल्याच बॉलवर अप्रतिम चौकार पाहायला मिळतोय निखिलच्या बॅटमधून. निखिल आणि सिद्धू अशी जोडी मैदानाच्या आतमध्ये आपल्याला पाहायला मिळते. सतपाळा टीम सध्या बॅटिंग करत असताना टॉस जिंकल्यानंतर उमरा टीमने प्रथम फिल्डिंग स्वीकारली आणि पहिल्याच बॉलवर निखिलने दणदणीत सुरुवात केली. आपण पाहत आहेत महापौर चषक 2026चा शानदार सोहळा. ऑन साईडला फ्लिक केलंय परंतु फिल्डरला निवडलंय की काय शेवटच्या मोमेंटला कॅच ड्रॉफ्ट. हे झेल फार महत्वाचे असतात. झेल सुद्धा सुटला, विकेट तिथे राहिली आणि इथे 2 रन्स सुद्धा मिळाल्या. म्हणजे एकाच ॲक्शनमध्ये 3 गोष्टी आपल्याला घडताना पाहायला मिळतात. त्या झेलचं किती महत्त्व आहे हे येणारी वेळ निखिल त्याच्या बॅटमधून दाखवेल. कारण कॅचेस विन द मॅचेस, टेक द कॅच अँड विन द मॅच. पकडाल झेल तर जिंकाल हा क्रिकेटचा खेळ. यावेळेला ऑन साईडला खेळलाय, खूप चांगला फटका. पुन्हा एकदा मनगडाचा चांगला वापर केलाय. फिल्डर तोच येतोय फ्रेममध्ये. फेक येईपर्यंत रनिंग बिटवीन द विकेटला जवाब पाहायला मिळते. 2 रन मिळतील. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 8 या धावसंख्येवर. निखिल सध्या चांगली बॅटिंग करताना पाहायला मिळतोय पहिल्या पॉवर प्लेमध्ये. पहिलं षटक हे प्रगतीपथावर आहे. 2 ऑफिशियल अंपायर्स. स्ट्रायकर एंडला आपण पाहताय धीरजजी ओळी सर आणि नॉन स्ट्रायकर एंडला नासिर शेख सर यांना आपण पाहू शकाल. अप्रतिम बॅकफुट पंच केलाय. सुपर टायमिंग बिटवीन द गॅप. एक्स्ट्रा कव्हरला भेटून बॉल निघून चाललाय. बाउंड्री लाईनचा वेध घेणारा हा या षटकातील दुसरा चौकार. 4 बॉलच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सतपाळा टीमची 12. 12 रन्स पाहायला मिळत आहेत. पहिल्या बॉलवर चौकार, दुसऱ्या बॉलवर 2 रन, तिसऱ्या बॉलवर 2 आणि चौथ्या बॉलवर ट्रू दी कव्हर. सुपर टायमिंग सहित चौकार मिळाला आणि या 4 बॉलच्या समाप्तीनंतर 12वर धावसंख्या जाऊन पोहोचली गेले. पुन्हा एकदा ऑन साईडला क्रॉसबॅटचा वापर केलाय. फिल्डरने पुन्हा एकदा गफलत केले. 1 रन तर मेल. एकच धावेवर सॅटिस्फाईड. संघाची धावसंख्या 5 बॉलच्या समाप्तीनंतर 13 या धावसंख्येवर. या वेळेला सरळ बॅटचा वापर केलाय. इनसाइड आउटचा फटका. फिल्डर येतात. वॉट अ कॅच. वाह, काय जबरदस्त झेल टिपला. इनक्रेडिबल. वॉट एफर्ट. अतिशय चांगला झेल टिपत असताना फलंदाजाला परतावं लागेल. सिद्धूला डकच्या स्वरूपात बॅक टू द डगआउट. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सतपाळा टीम 13 या धावसंख्येवर. 1 गड्याच्या मोबदल्यामध्ये 13 लॉस ऑफ 1 विकेट.
चांगला फटका यावेळेला पाहायला मिळतोय. पिकअप शॉट होता आणि सरळ बॉलला फेकून दिले बाउंड्री लाईनच्या पार. मिळतील 6 धावा. अतिशय देखणा फटका होता. या षटकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर सतपाळा टीम प्रथम बॅटिंग करत असताना काय बॅटिंग सुरू आहे. निखिलच्या बॅटमधून धावांचा वेग वाढलाय. त्याची बॅट चार्ज झाले असंच म्हणायला वावगं ठरणार नाहीये. बरोबर प्रॉपरली यावेळेला मिडल ऑफ द बॅटने बॉल कनेक्ट करताना पाहायला मिळतो. सही खिलाडी वही होता है जो टायमिंग के साथ प्रॉपरली क्रिकेट खेळत आहे आणि त्यामध्ये निखिल सध्या तरी बॅटिंग करताना पाहायला मिळतोय. गुड बॅटिंग. कुचिवडा गावातील पोलीस पाटील म्हणून ज्यांची ओळख आपल्याला पाहायला मिळते रोहनजी राऊत साहेब या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं करूया आपण वेलकम. आपलं सहर्ष स्वागत आहे. डॅशिंग अँड डायनामिक पर्सनॅलिटी आपलं सहर्ष स्वागत. एक चांगले खेळाडू आणि पोलीस पाटील या नात्याने सध्या जबाबदारी ते स्वीकारत असताना आपल्याला पाहायला मिळत आहेत. त्यांचं करूया आपण मनपूर्वक हृदयाच्या अंतकणापासून सहर्ष स्वागत. संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते 20. या धावसंख्येवर 20 रन्स. षटकार चौकार गेल्यानंतर डीजे ऑपरेटर आपण गाणं वाजवायचं आहे. षटकार चौकार गेला का जाऊ दे वाज. छोट्या बॉटल नाही आल्या साध्या बॉटल नाही आल्या. साध्या पाहिजे तुला संघाची धावसंख्या झाली ती 24. 24 धावा. षटक क्रमांक 2 कंप्लीट झाले. 2 षटकांच्या अखेरीस 24. तिसऱ्या षटकातील पहिल्या बॉलवर विकेट डाऊन आणि संघाची धावसंख्या जर आपण पाहिली तर सतपाळा टीम 24 या धावसंख्येवर पाहायला मिळते. सध्या आपण जाऊया ग्राउंड नंबर 1 वर आणि दर्शन डबके त्या ठिकाणी समालोचन करण्यासाठी सज्ज आहेत.
3 षटकांचा खेळ अखेरीस संघाची धावसंख्या सतपाळा टीम 27 वर जाऊन पोहोचले गेले. 9च्या करंट रन रेटने खेळत असताना उमरा टीमने टॉस जिंकल्यानंतर प्रथमतः आपण पाहिलं तर बॉलिंग स्वीकारली आणि सतपाळा टीमला बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलं. 27 रन सध्या आपण पाहत आहेत फलकावर. शेवटचा आणि अंतिम षटक. गोलंदाज महेश गोलंदाजी मार्कवर. शेवटचं आणि अंतिम षटक आपल्याला पाहायला मिळेल. फुलटॉस बॉल होता ऑन साईडला. खूप चांगल्या पद्धतीने चेंडूला एक्झिक्यूट केले गेले. ऑन ड्राईव्ह खेळत असताना 1 रन मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत चेंडूला येईपर्यंत कलेक्ट होईपर्यंत 2 रन्स. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 29 या धावसंख्येवर चौथ्या षटकातील पहिल्या बॉलच्या समाप्तीनंतर. अगोदरच बॅटचा फेस क्लोज झाला होता आणि त्यानंतर बॉल येत असताना लेग बायचा इशारा नासिर शेख सरांच्या माध्यमातून संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 30 या धावसंख्येवर 2 बॉलचा आतापर्यंत खेळ संपन्न झालाय. शेवटचे 4 बॉल शेष राहिलेत. यावेळेला स्विच हिटचा फटका. परफेक्ट स्विच केलंय आणि सरळ बॉलला मात्र थर्ड मॅनला पाठवून दिलाय बाउंड्री लाईनचा. अप्रतिम यावेळेला बॉलने वेध घेतला. चौकार मिळतो. या चौकारानिशी संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 34च्या घरामध्ये जाऊन पोहोचले गेले. सतपाळा टीम बॅटिंग करत असताना चांगला फटका एक्झिक्यूट केला होता. यतीनच्या बॅटमधून स्विच हिटचा फटका. 3 बॉलचा खेळ झालाय. शेवटच्या 3 बॉलचा खेळ शेष राहिलाय. ऑन साईडला चांगला फटका तर आहे. फिल्डर येत आहेत. जजमेंट चुकलं यावेळेला. कॉन्सन्ट्रेशन लॅप झालं आणि पाहता पाहता 2 रन्स कंप्लीट केले जातील. गुड रनिंग बिटवीन द विकेट. या दुहेरीने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 36 या धावसंख्येवर. 36. 4 बॉलच्या समाप्तीनंतर शेवटचे 2 बॉल शेष राहिलेत. किंवा वेळेला आपण पाहिलं तर बॉल निघून जाईल. तत्पूर्वी सिंगलच्या माध्यमातून संघाची धावसंख्या 37. अडतीस धावांचं लक्ष्य समोर ठेवले गेले. उद्याच्या दिवसातील सामने एकगाव एक संघ पाहायला मिळणार आहेत. बॉल द्या. बॉल प्रिन्स. 38 धावांचं लक्ष्य. उद्याच्या दिवसातील सामने आपल्याला पाहायला मिळणार आहेत. नियती निर्मळ संघ, त्यानंतर तथास्तू ग्रुप अचोळे, चॅलेंजर विरार, अधिराज ग्रुप, ताई पॅकर्स, नची स्पोर्ट्स विरार, कंधारी किंग्स, विक्रोळियन्स विक्रोळी हे संघ आपल्याला पाहायला मिळतील. तर एका साईडला एकगाव एक संघ आपल्याला पाहायला मिळतील डायनामिक वसई, त्यानंतर मर्सीस 11 मर्सीस, NCC नारंगी, 94 कॉमन, सिद्धिविनायक बॉईज, जय दुर्गेश 11 अर्नाळा, जय दुर्गे 11 अर्नाळा, त्यानंतर जनकराजा उत्तन आणि सातपाडी अशा प्रकारचे मात्र उद्याच्या दिवसातील मातब्बर संघ आपल्यासमोर खेळताना पाहायला मिळतील. 16 संघांना प्राधान्य दिलंय.
ए आणि बी ग्राउंडवर आपण हे सामने खेळवणार आहोत. चला, दोन बॅटर मैदानाच्या आतमध्ये लगेच मार्गस्थ होतील आणि सध्या आपण जाऊया ग्राउंड नंबर 1 वर, ज्या ठिकाणी आहेत आमचे साथी समालोचक मित्र दर्शन डबके. पहिल्या षटकातील 2 बॉलचा खेळ झालाय. 38 रनचं टार्गेट सेट केल्यानंतर सतपाळा टीमने उमराळ टीम समोर, आणि उमराळ टीम 2 धावांवर पोहोचली गेले. कोणताही गडी बाद नाहीये. संत गतीने सुरुवात. या बॉलला स्क्वेअर ऑफ द विकेट खेळायचा प्रयत्न केला गेला होता. बॅट अँड बॉलमध्ये कोणत्याही प्रकारचं कॉर्डिनेशन नाहीये. डॉट बॉलची सांगता होत असताना 3 बॉलच्या समाप्तीनंतर 2.
पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर संघाची धावसंख्या सतपाळा टीमची 12 वर जाऊन पोहोचली गेले. आता येणारे बॉल आहेत 18 आणि 18 बॉलमध्ये 26 रन हे सामन्याचं समीकरण आहे. सतपाळा टीमला विजयाकरिता 18 बॉल आणि 26 रन. उमराळा या टीमला सतपाळा टीमने 37 धावा फलकावर लगावल्या. आता उमराळा टीमला विजयासाठी जर आपण पाहिलं तर 26 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 18. 18 बॉलमध्ये 26 रन उमराळा टीमला विजयासाठी. सध्या आपण पाहिलं तर विकेट डाऊन प्रवीणच्या खेळीला पूर्ण विराम लागत असताना संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 12 वर जाऊन पोहोचले गेले. बॉल फेकून झाले ते आतापर्यंत 2 बॉलच्या समाप्तीनंतर 12 वर पहिला धक्का उमराळा टीमला. विजयासाठी 26 रनची आवश्यकता आहे. 16 बॉल आणि 26 रन हे सामन्याचं समीकरण. चला बॅटर लगेच मैदानाच्या आतमध्ये मार्गस्थ व्हायचंय. चांगली गोलंदाजी होत असताना रितेश या गोलंदाजीची पाहायला मिळते आणि सध्या तरी आपण पाहिलं तर 2 लगातार विकेट पाहायला मिळत आहेत. 26 रनची अजून सुद्धा नितांत आवश्यकता असताना 3 बॉलचा खेळ झालाय आणि बॉल आहेत तुमच्याकडे 15 आणि 15 बॉलमध्ये विजयासाठी अजून सुद्धा 26 रन. रितेश इजोना हॅट्रिकवर पोहोचलाय. हॅट्रिक साध्य करेल का या महापौर चषक 2026च्या माध्यमातून? चांगली गोलंदाजी केली रितेशने. आउटस्टँडिंग. हॅट्रिक बॉल आहे. न्यू बॅटर मैदानाच्या आतमध्ये मिस्टर मनीषला आपण पाहत आहेत. बॅटिंग ॲट नंबर 4वर. हॅट्रिक बॉलवर कशा पद्धतीने तो खेळेल याकडे लक्ष असेल. ग्राउंड नंबर 2वर सध्या आपण पाहत आहेत. हॅट्रिकवर पोचला गेलाय मिस्टर रितेश.
क्लासी बॉलिंग पाहायला मिळते. काय बॉलिंगचा दर्जा पाहायला मिळतो रितेशच्या गोलंदाजीचा. ॲब्सोल्युटली फॅन्टास्टिक बॉलिंग अँड इनक्रेडिबल डिलिव्हरी. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. 5 बॉल हाताळलेत. संघाची धावसंख्या 13. 13 बॉलमध्ये विजयासाठी 25 रनची अजून सुद्धा आवश्यकता. फक्त एक धाव खर्च केले. ऑफ साईडला फोर्स केलंय इनफिल्डच्या वरून. वॉट अ ट्राय. अप्रतिम चांगले एफर्ट पाहायला मिळालेत. वा काय मेहनत दाखवली या वेळेला. जर बॉल या वेळेला हातामध्ये चिपकला असता तर एक बेस्ट कॅच या टुर्नामेंटची पाहायला मिळाली असती. परंतु या प्रयत्नांना सलाम आहे. त्याचेच सहकारी त्याला ॲप्रिसिएशन करत असताना पाहायला मिळत आहेत. 2 रन्स मिळतील आणि संघाची धावसंख्या 15 वर जाऊन पोहोचले. येणारे बॉल आहेत 12. 12 बॉलमध्ये 23 रनची आवश्यकता आहे उमराळ्या टीमला विजयासाठी. 12 बॉल 23 रन. ग्राउंड नंबर 1 वर जाऊया सध्या दर्शन यांच्याकडे. चांगला फटका खेळलाय. बॉलने वेध घेतला बाउंड्री लाईनचा. षटकारानंतर आलेला हा खणखणीत चौकार. गुड बॅटिंग बाय मनीष. या चौकाराने संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते तब्बल 25 या धावसंख्येवर. आता विजयासाठी 13 रनची आवश्यकता आहे. येणारे बॉल आहेत 10. 10 बॉलमध्ये 13. 10 बॉल्स रिमेनिंग अँड 13 रन्स रिक्वायर्ड टू विन. उमरा टीमला विजयासाठी 10 बॉल 13 रन. ते विकेट्स फॅक्टर आणि डॉट बॉल या 2 गोष्टी की फॅक्टर राहतील. 10 बॉल आणि 13 रन. सर बॅटचा वापर केलाय. व्ही फॅक्टरमध्ये खेळत असताना स्ट्रेट ड्राईव्हचा फटका एक सेफ फटका पाहायला मिळतोय. इथे विकेट मिळण्याची दाट शक्यता. बॅट ग्राउंडिंग होण्याच्या अगोदरच या वेळेला फलंदाज बाद होताना पाहायला मिळेल. स्टम्प्सला बॉल स्पर्श झाला आणि इथे विकेट मिळाली रनआउटच्या स्वरूपात. जीवाची आकांक्षा केली होती बॅटरने, परंतु बॅटर सौरभला परतावा लागेल. बॅक टू द पॅव्हिलियन. एकच रन मिळेल. संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर 26. आता विजयासाठी जर आपण पाहिलं तर बॉल आहेत 9 आणि 9 बॉलमध्ये 12 रन.
विजयासाठी 7 बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे. राऊंड नंबर 2 वर उमराळा टीमला 7 बॉल आणि 6 रन. बेन्नापट्टी टीमचे कॅप्टन आपण यायचंय. बेन्नापट्टी टीमचे कॅप्टन अक्षय गोंड. सहा बॉल आणि 6 रनची आवश्यकता आहे उमराळ टीमला विजयासाठी. सामना बॅलन्सिंग, दोन्ही टीमकडे अजून सुद्धा 50-50% चान्सेस पाहायला मिळत आहेत. 6 बॉल आणि 6 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये आपण पाहू शकणार आहोत. सध्या आपण पाहिलं तर या स्पर्धेचे आयोजक कमलेजी ठाकूर साहेब आणि गणेशजी काकड साहेब यांना आपण पाहतायत ऑन स्क्रीन. त्याचप्रमाणे आपण पाहिलं तर या स्पर्धेच्या माध्यमातून उपस्थित झालेले कोचिवडे गावातील पोलीस पाटील रोहनजी राऊत साहेब यांना पाहत आहे. सौरभजी ठाकूर यांना पाहत आहेत. रुपेश डिकुना यांना आपण पाहू शकताय. जगदीजी गरज बापू यांना आपण पाहत आहेत. संपूर्ण सध्या कुंदन जी सुतार ग्राउंड नंबर 1 वर फोकस करतायत. मेहुलजी करडे साहेब या ठिकाणी मॅचचा आनंद घेत आहेत. या सर्वांचं मनपूर्वक सहर्ष स्वागत आहे. सहा बॉल आणि 6 रनची आवश्यकता. पहिल्याच बॉलवर बॅटला ब्रश करून जाणारा बॉल कॉट बँडच्या स्वरूपात विकेट मिळेल. 5 बॉल आणि 6 रन. काय मॅच रंगतदार स्थितीमध्ये उमराळा वर्सेस सतपाळा या दोन टीमच्या दरम्यान एक काटेकी टक्कर आपल्याला पाहायला मिळते. हाय व्होल्टेज मॅच सध्या येऊन ठिपले. 5 बॉल आणि 6 रन. या वेळेला कॅच ड्रॉफ्ट. कॅचेस विन द मॅचेस. खूप महत्वपूर्ण हे सूत्र आहे, परंतु इथे कॅच ड्रॉफ्ट झालाय आणि संघाची धावसंख्या स्कोर कार्डवर जाऊन पोहोचते 2च्या मदतीने. 34 धावा विजयासाठी. 4 बॉल आणि 4 रन. 4 बॉल आणि 4 रन. सतपाळा वर्सेस उमराळा. उमराळा टीमला विजयासाठी जागेवरून खेळलेत आणि इथून जर आपण पाहिलं तर बॅटची एज, खूप चांगली गोलंदाजी. सिद्धू फलंदाजीमध्ये काहीच करू शकला नाही, परंतु गोलंदाजीमध्ये मला गुणवत्ता सिद्ध करायची आहे. 3 बॉल आणि विजयासाठी 4 रनची आवश्यकता. सामना होता कुठे आला कुठे. एक काटेकी टक्कर पाहायला मिळते. महेश न्यूबॅटर. 3 बॉल आणि 4 रन. तीन बॉल आणि 4 रन हे सामन्याचं समीकरण. अप्रतिम चांगला फटका आहे. सरळ बॅटचा वापर केलाय. 1 रन तर मिळेल. दुसऱ्या रनसाठी पलटलेत. फेकी येईपर्यंत, चेंडूला उचलेपर्यंत 2 रन्स कंप्लीट. गुड रनिंग बिटवीन द विकेट. आता बॉल आहेत 2 आणि 2 बॉल मध्ये विजयासाठी धावा हव्यात त्या 2. 2 बॉल आणि 2 रन.
कॅच ड्रॉप झाल्यानंतर धावांचा वेग आता वाढताना पाहायला मिळतोय. चांगला बॉल डिलिव्हर केलाय. इथून जर आपण पाहिलं तर पंचांकडे दाद आणि यस, एक बॉल दोन. वाह, काय सामना. मॅच यावेळेला रंगतदार स्थितीमध्ये. मॅच होती कुठे आली कुठे. 6 बॉल आणि जवळजवळ आपण पाहिलं तर 6 रनची आवश्यकता असताना पहिल्या बॉलवर विकेट, दुसऱ्या बॉलवर 2 धावा, तिसऱ्या बॉलवर विकेट, चौथ्या बॉलवर 2 धावा, पाचव्या बॉलवर विकेट आणि आता फिलिंग द ब्लँक. ड्रेसिंग अँड चेसिंग कंपल्सरी असल्या कारणानं तुम्हाला धावा कराव्या लागतील. 1 बॉल आणि 2 रन. याला म्हणतात क्रिकेट. एनिथिंग कॅन हॅपन इन क्रिकेट. काही केव्हाही घडू शकते या क्रिकेटच्या दुनियेमध्ये. कोणीही या क्रिकेटच्या खेळामध्ये प्रेडिक्शन करू शकत नाही. असा खेळ म्हणजे क्रिकेट आपण पाहत आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी 2 रन. पुन्हा एकदा सामना रंगतदार स्थितीमध्ये पाहायला मिळतोय. जर सामना आवडला असेल तर एकदा जोरदार टाळ्या यायला हव्यात. दोन्ही संघांसाठी हार्दिक शुभेच्छा देऊया. 1 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. चेसिंग कंपल्सरी. अंपायर्स त्या ठिकाणी आपण पाहतायत. स्ट्रायकर एंडकडे धीरजजी ओळी साहेब आणि एका साईडला जर आपण पाहिलं तर नासीजी शेख यांना आपण पाहू शकतायत. अतिशय चांगला सामना. 1 बॉल आणि 2 रन. हृदयाची धडधड, हृदयाची ठोके वाढतायत. गोलंदाज सिद्धू आणि नवीन फलंदाज आपण पाहतायत एका साईडला तेजस. 1 बॉल 2. चला स्पीडअप करा जरा गेम. 1 बॉल आणि 2 रन हे सामन्याचं समीकरण आहे. चित्तथरारक सामना आमच्या लाडक्या प्रेक्षकांच्या भेटीला पाहायला मिळतोय. महापौर चषक 2026 हे शानदार आयोजन. 1 बॉल आणि 2 रन. एक बॉल आणि 2 रन. व्हॉट अ मॅच. हाय व्होल्टेज मॅच पाहायला मिळते. इथून जर आपण पाहिला तर अजून सुद्धा हृदयाची धडधड वाढते. फील्डमध्ये चेंजेस केले जात आहेत. 1 बॉल आणि विजयासाठी 2 रनची आवश्यकता आहे. कोणता संघ मात्र या स्पर्धेमध्ये आपलं आव्हान जिवंत ठेवेल आणि कोणत्या संघाला बॅक टू द होम जावं लागेल. 1 बॉल आणि 2 रन. महापौर चषक 2026चा हा अद्भुत सोहळा आपल्या डोळ्यासमोर रंगताना पाहायला मिळतोय. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. गोलंदाज सिद्धू आपल्या गोलंदाजी मार्कवर. 1 बॉल आणि 2 रनची आवश्यकता आहे. यावेळेला चांगला बॉल डिलिव्हर केलाय आणि सरळ बॉल विकेट किपरच्या हातामध्ये. गुड डिलिव्हरी. सुपर लाईन अँड लेन. सिद्धूने मात्र मॅच फिरवली आणि इथे आपण पाहतायत सतपाळा टीमने बाजी मारली. उमराळा टीमला बॅक टू द होम जावं लागलं. कॉंग्रॅच्युलेशन. चला विजयी संघाचे कॅप्टन या लगेच. सतपाळा टीम आणि या मॅचचा मॅन ऑफ द मॅच नो डाऊट अबाउट इट सिद्धूला देऊया आपण मॅन ऑफ द मॅच. 6 बॉल 6 धावा डिपेंड केलेत. सिद्धू या आपण मॅन ऑफ द मॅच साठी.